आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाचे अजित पवारांकडून संकेत। कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे बदनामी झाली, यामुळे जो मनस्ताप झाला तो भरून निघू शकत नाही। मात्र आणखीन एका प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा संधी देण्याचं अजित पवारांचं वक्तव्य। दरम्यान मुंडेंना मंत्रिमंडळात परत घेण्याचं वक्तव्य दादांनी सोडून द्यावं। मुंडेंच्या केसमध्ये भ्रष्टाचाराचा अँगल असून ते पुन्हा मंत्रिमंडळात येऊच शकत नाहीत, अंजली दमानिया यांचा दावा। धनंजय मुंडे यांच्या काळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण, तर याचिकाकर्ता तुषार पडगिलकरवरला 1 लाखांचा दंडही ठोठावला। धनंजय मुंडेंना मोठा दिलासा। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं का, हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजितदादांनी घ्यावा। कृषी घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। 8 विकेट पडणार, मंत्रिमंडळात फेरबदल होणार। शिंदे गटाच्या 3 ते 4 मंत्र्यांना नारळ दिला जाईल, सामनातून दावा। अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, तर भाजपचे नितेश राणे, जयकुमार गोरेंच्याही मंत्रिपदाला धोका असल्याचा सामनातून दावा। राज्यात रोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। राज्यात कंत्राटदार नावाला शिल्लक राहणार नाही। राज्यात लाज नसलेलं सरकार, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। महाराष्ट्रात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, संजय राऊतांचा आरोप। घोटाळ्यातील अमित साळुंके श्रीकांत शिंदेंच्या निकटवर्ती असल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चांना उधाण। शरद पवार अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याची जयंत पाटलांची माहिती, तर साखर उद्योजकांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली दौरा असल्याचं देखील केलं स्पष्ट। काही मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल, फोन टॅप होत असल्यानं मंत्री फोन बंद करून ठेवतायत, अशी दबक्या आवाजात चर्चा। ट्विट करत रोहित पवारांचा दावा।